हॅलो फ्रेंड्स, राणी शेड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण 36 इंच चेस्टच्या ब्लाऊजची कटिंग बघणार होते, जे की एका ताईंनी कमेंट्स केली आहे आणि बरेच जणांचे कमेंट्स येत आहेत की कटोरीचं मेजरमेंट एका साइडने 1.5 इंच किंवा मग अर्धा इंच वेगवेगळ्या कट होत आहेत। तर बघा, मी तुम्हाला सांगेन कटोरी कट करण्याचे इथे 16 प्रकार आहेत, त्यात आपण अजून एक प्रकार आज बघणार आहोत। आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडेल तर राणी शेड्यूल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर हे बघा, इथे मापासाठी एक ब्लाऊज घेतला। या ब्लाऊजवरनं हुबेहूब आपण मेजरमेंट घेऊन इथे पेपरावरती टाकणार आहोत आणि त्यानुसारच आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग ही बघणार आहोत। हे बघा, आधी तर आपल्याला पेपराची डबल घडी करायची, जेणेकरून पार्ट जो आहे तो 4 फोल्ड असतो। आता आपण पाठीमागचा पार्ट काढतो, त्यासाठी मी पेपर इथे डबल फोल्ड केलाय। तर बघा, मेजरमेंट घेताना आपण या पद्धतीने मी ब्लाऊज ठेवलंय। बंद बाजू ही आहे जिथे की हुकपट्टी आणि आयपट्टी राहते, त्याप्रमाणे आपण बंद बाजू पेपरची या पद्धतीने ठेवली आहे। आधी आपल्याला पाठीमागचा पार्ट काढायचा आहे, त्यामुळे परत आपण याला पाठीमागच्या पार्टकडे जाऊया। या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आलाय। आता बघा, एका ताईने कमेंट्स केली होती की त्यांची उंची जी आहे ती खालीवर होऊन जाते ब्लाऊजची, तर याच्यात नेमका काय गोंधळ होतो आपण हेही पाहणार आहोत। आधी तर आपण शोल्डर पासून स्ट्रेट मेजरमेंट घेऊया। बघा, कपडा जेवढा तुम्ही याला खाचाल तेवढं हे मेजरमेंट हे मोठं होईल, त्याला लूज ठेवायचं आपल्याला आणि हलक्याने मेजरमेंट घ्यायचंय। तर बघा, तयार उंची जी ब्लाऊजाची आहे ती आहे आपली इथे 12.5 इंच, पाठीमागचा पार्ट आहे हा। तर आधी आपण पेपरावरती याची उंची टाकून घेऊया। 12.5 तयार आहे, तर यात मी फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजेच की 13 इंचावरती अर्धा इंच आपण फक्त एक्स्ट्रा घेतोय, लक्षात घ्या। उंची आपली टाकून झाली, बंद बाजूपासून आपल्याला टाकायची असते उंची। आता बघा, उंची टाकल्यानंतर शोल्डरचं मेजरमेंट आधी आपल्याला घ्यायचं की शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचंय। जेवढा तुमचा गळा इथे डीप असेल तेवढं शोल्डर आपण हे लहान घेत असतो। आधी आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊया। बघा, गळा इथे तयार आपला 9 इंचाचा आहे। आता बघा, यातही मी तुम्हाला भरपूर गोष्टी सांगेन की तुम्ही माप कसं घेता। या पद्धतीने घेतलं तर इथे तुम्हाला 8 इंचावरती दिसेल मेजरमेंट, तिरकस घेतलं तर तुम्हाला हे दिसेल 9 इंचावरती। बरेचसे प्रकार असतात, मग आपण माप कुठल्या पद्धतीने काढतो आणि टाकतो याच्यात हा फरक आहे। तर बघा, गळ्याचं मेजरमेंट जे आहे ते आपलं 9 इंचाचं आहे, डीप गळा। त्यानंतर शोल्डरसाठी मी तुम्हाला सांगेन, इथे तर तुम्ही आधी बोटाने एक लाईन ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपला गळा इथे रेडी एवढा आहे। या 2 ठिकाणी तुम्हाला गळ्याचं मेजरमेंट रेडी भेटेल। बघा, इथे गळा जो आहे तो 5.5 इंचाचं शोल्डर घेतलं यांनी। बघा, या पद्धतीने परत आपण हे इथे जाऊया। हे बघा, मी 5.5 वरती ठेवलंय। गळ्यापासून या पॉइंट पर्यंत हा पॉइंट सरळ शोल्डरला इथे मॅच होतोय। अगदी सोपी टेक्निक आहे ही, या पद्धतीने पूर्ण बॉक्स इथे रेडी होतोय। तर बघा, 5.5चं शोल्डर आहे, जे की आपण इथे मेजरमेंट टाकूया 5.5 इंचावरती। जी ब्लाऊजर मेजरमेंट आतापर्यंत आपण भेटतो आपण त्यानुसार इथे टाकतोय, लक्षात घ्या। सेकंड आता आपल्याला टाकायचं मुंड्याचं मेजरमेंट। मुंड्यात सुद्धा काही जणांचं खालीवर होतंय, नेमकं काय गोंधळ होतोय हे बघायचं आपल्याला। बघा, पाठीमागचा मुंड्याचा घेर जो आहे तो आहे इथे 6 इंचावरती रेडी, जो आहे तोच आपण इथे मुंड्यासाठी टाकतोय 6 इंचावरती। त्यानंतर या पॉइंट पासून आपण चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। तर बघा, तसं बघितलं गेलं तर इथेही आपल्या लक्षात येईल, पण खास मी तुम्हाला फ्रंटचा पार्ट दाखवेन। जी आपली इथे राहते हुक पट्टी, त्या पार्ट पासून आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचंय, डाव्या पार्ट पासून काखेतलं मेजरमेंट घ्यायचंय। तर बघा, काखेत जेवढं तुम्ही कपडा खेचाल तेवढं मेजरमेंट हे मोठं होईल, त्यामुळे लूज मेजरमेंट घ्यायचंय। हे बघा, इथे 9 इंचावरती रेडी दाखवतोय। याचा अर्थ असा की 36 इंचाचा आपला पूर्ण चेस्टचा घेर आहे। 9 याचा आपण चौथा पार्ट टाकतोय। मार्जिन हवी तर तुम्ही 1.5 किंवा 2 इथे घेऊ शकता, मी इथे 1.5 इंचाची मार्जिन घेते। इथे आपण एक बॉक्स बनवून घेऊया, जेणेकरून आपल्याला जो मुंड्याचा घेर आहे तो टाकताना इझी होईल। आता बघा, बऱ्याच वेळेला पाठीमागच्या मुंड्याच्या पार्टपासून फुगा किंवा मग चुनी पडते। याचं कारण मी तुम्हाला सांगेन, या सेंट्रल पॉइंट पासून अगदी 1.5 इंचावरती मी इथे एक पॉइंट ठेवते आणि तो पॉइंट मॅच करण्याची मी तुम्हाला 2 पद्धती इथे दाखवल्या। सडनली तुम्ही या पद्धतीने सर्कलमध्ये मॅच करून घेतलं तर कदाचित इथे फुगा किंवा मग एक्स्ट्रा कपडा जेव्हा कट होतो तेव्हा इथे गोंधळ होतो। त्यामुळे सरळ इथे न मॅच करता आपण हा पॉइंट इथे मॅच करूया आणि हा पॉइंट इथे मॅच करूया। हे बघा, या पद्धतीने हा आपला झाला मुंड्याचा पार्ट। मुंड्याचा पार्ट झालाय। त्यानंतर आता आपण गळ्याचा घेरा बघायचा आहे।
5.5चा आपण शोल्डर घेतलं होतं. आता 5.5 मध्ये मी तुम्हाला सांगेन इथे जो घेरा घेतला गेलाय तो आहे 2.5 इंचाचा. 3 इंचाचा इथे शोल्डर आहे. कसं हे मी तुम्हाला सांगेन. 2.5 इंचाचा आपल्याला रेडी दाखवतोय, पण अर्धा इंच इथे स्लीव्ह मध्ये आणि इथे पाइपिंग मध्ये अर्धा इंच, म्हणजे जस्ट 2 लाईन एवढं इथे अर्धा इंच दोघांमध्ये कव्हर झालंय. 3 इंचाचा शोल्डर आहे आणि 2.5 इंचाचा आहे तो गळ्याचा घेर आहे. 2.5 इंचाचा आपण गळ्याचा घेर घेतोय. तिरकाचं जे मेजरमेंट भेटलं होतं आपल्याला रेडी 9 इंचाचं. कुठल्याही प्रकारचा बदल न करता आपण आहे तसं 9 इंचावरती हा पॉइंट देतोय. खालून घेरा आपण 3 इंचावर घेऊया गळ्याचा. इथे एक बॉक्स बनवून देऊ. हे बघा, ही एवढी सोपी टेक्निक आहे की जे कोण नवीन शिकणारे असतील तरी हे अगदी सहजपणे त्यांना काढता येईल. या पॉइंट पासून अलगदचा आपण गोलगळा घेतोय. बघा, या पद्धतीने गळ्याचा आपण गोल शेप जो आहे तो आपण शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नसतं, फक्त या पॉइंट पासून त्याला आपण गोलाई देतो. गळ्याचा राऊंड शेप झालाय हा साधा अगदी. त्यानंतर आपल्याला कमरेचं मेजरमेंट हवंय. तर बघा, कमरेचं जे काही मेजरमेंट तुम्हाला बंद गळ्यापासून भेटतं इथे मला 7 इंचावर रेडी भेटतंय, तर तेच मी इथे टाकेन 7. यात एक्स्ट्रा आपण 2 इंच घेऊया मार्जिंगसाठी. अर्धा इंचाचा पाठीमागचा टक्स टाकायचा, एवढ्यासाठी आपण तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय. फिक्स वाला मॅच करायचं नाहीये, एक्स्ट्रा वाला जे घेतोय फक्त तेच आपल्याला मॅच करायचंय. या पद्धतीने डाऊन मात्र हे निश्चित करायचंय मुंड्याच्या साईडने. पाठीमागचा पार्ट जो आहे, पार्टचा पार्ट जो आहे तो पूर्णपणे रेडी झालाय. याला आपण कट करून घेऊ. हे बघा, पाठीमागचा पार्ट मी पूर्ण कट केलाय या पद्धतीने. पाठीमागचा पार्ट आहे हा आपल्याला. बॅक पोर्शन पूर्ण रेडी आहे. आता आपण पाहूया फ्रंटची कटिंग. हे बघा, परत आपण इथे डबल फोल्ड पेपर ठेवलाय. त्यासाठी मी पाठीमागचाच पार्ट घेईल. आपल्याला उंची सेम हवी आहे. शोल्डरचं मेजरमेंट हे आपल्याला सारखंच हवंय. तर या पद्धतीने बघा, टोकचा जो पार्ट आहे शोल्डरचा इथे या पद्धतीने याला ठेवायचंय. उंची आहे तेवढीच आपण इथे घेणार आहोत. तिरकसं कट केलं होतं लक्षात घ्या. उंची इथे आपण 13 इंचाची घेतोय. शोल्डर आपण इथे 5.5 इंचाचं घेणार आहोत. चेस्टचं पण मेजरमेंट आहे तेवढं सेम इथे आपण घेणार आहोत. आता बघा, आपल्याला फ्रंट पार्टची इथे कटिंग करायची आहे. तर फ्रंट पार्टच्या आधी आपण आता मुंड्याची उंची पाहूया. शोल्डरचं तर मेजरमेंट आपण सेम टाकलंय. बघा, आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की मुंड्यामध्ये खालीवर का होतं. तर बघा, पाठीमागचं तर तुम्हाला दाखवलं होतं की 6 इंचाची मुंड्याची उंची आली होती. फ्रंटचं आपण पाहूया की नेमकं काय होणार आहे. बघा, या पॉइंट पासून काखेतला हा पार्ट आहे. बघा, या पॉइंट पासून जर तुम्ही बघितलं तर एक पॉइंट तुम्हाला 5.5 इंचावरती दिसेल. दुसरा सेकंडचा पार्ट जर तुम्ही म्हणाल की आम्ही पाठीमागे 6 इंचाचं घेतलं होतं, इथे मी 6चं घेऊ का. तर बघा, शोल्डर पासून मी टेप आहे तिथे या पद्धतीने सेम इथे ठेवलंय एका हाताने. आणि 6 वर जर मी सरळ घ्यायचं म्हटलं तर हा पॉइंट किंचित असा पूर्ण काखेत जातोय. लक्षात घ्या, 2 लाईन जस्ट स्टेपच्या एवढा हा इथे खाली जातोय. तर इथे जो आहे मुंड्याची उंची आपल्याला 6 इंचावरती न देता आपल्याला इथे ही जी आहे ती 5.5 इंचावरती द्यायची आहे. अर्धा इंच आपण पाठीमागच्या पार्टपेक्षा पुढे कमी घेतो मुंड्याची उंची. तर ही देतोय आपण इथे 5.5 इंचावरती. बघा, यात आता 2 गोष्टींचा फरक पडेल तुम्हाला मी सांगेन. 6ची जर घेतली असती तर बघा, चेस्टचा जो हा पार्ट आहे तो अर्धा इंचाने इथे खाली आला असता. त्यानंतर जी तुमची फ्रंटला जो फुगा येतो फ्रंट पार्टला, कदाचितच तुम्ही ह्या पार्टने कमी घेरा घेत असणार. पण जर मुंड्याची उंची तुम्ही इथे सडनली 6 इंच दिली असती, तो पॉईंट काहीसा इथे आला असता. ती गोलाई तुम्ही या पॉईंटला दिली असते आणि शोल्डर इथे मॅच केली असती. तो जो पार्ट होतो तर कदाचित तुमची ते चुनी किंवा मग गुढी असं काही जर गोंधळ होतो तो या कारणामुळे होतो. त्याच्यामुळे एक छोटीशी गोष्ट आहे, फ्रंटला जी आहे ती पाठीमागच्या पार्टपेक्षा आपण मुंड्याची उंची ही अर्धा इंच कमी घेतली. आता गोलाई बघा, मी
एक लाईन एवढी पण नाही देणार इथे, 1 इंच. एक लाईन इथे आपण जस्ट एक लाईन मी कमी घेते आणि पॉईंट अगदी आतल्या हाताने देते आणि या पॉईंट पासून आपण गोलाई टाकतोय. जेव्हा आपण साईड पट्टी टाकतो तेव्हा हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे आपल्याला आतल्या पार्टने खेचून टाकायचा आहे, जेणेकरून कपडा हा तिथे सळ वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची. गळ्याचा घेरा टाकूया 2.5 इंचावरती. फ्रंटच्या गळ्याचं मेजरमेंट आपण पाहूया ब्लाऊज वरती. 6 इंचाचा आपला तयार गळा आहे. हे बघा तिरकसचं मेजरमेंट टाकूया आपण इथे 6 इंचावरती. फ्रंटच्या गळ्याचं मेजरमेंट टाकतोय आपण 2.5 इंचाचं. इथे परत आपण गळ्याचा घेरा घेतोय. इथे एक बॉक्स बनवून घेऊया. आणि अलगद आपण गळ्याचा राऊंड शेप देतोय या पद्धतीने. आता बघा आपण कटोरीचा पॉइंट घ्यायचा आहे. कटोरीचा पॉइंट घेताना आपण साईड पट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय. शोल्डरला टेप इथे आपण सरळ ठेवलाय. कटोरी साईड पट्टी तिथे जॉईंट होते तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा तयार दाखवतंय हे 10 इंचावरती. तर शोल्डर पासून स्ट्रेट आपल्याला मेजरमेंट इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत 10.5 वरती टाकूया, जेणेकरून ते शिलाईत दाबलं जाईल. त्यामुळे हा पॉइंट घेताना आपण अर्धा इंच वाढवतो. इथे मी 10.5 वरती हा पॉइंट दिलाय. त्यानंतर बघा इथे मी सरळ एक लाईन ड्रॉ करते. लक्षात घ्या पूर्ण ब्लाऊज डिवाइड झालंय. आता इथे साईड पट्टी रेडी होणार आहे, इथून वाढीव कटी रेडी होणार आहे आणि योग पट्टी सुद्धा इथे आपली रेडी आहे. हे कसं मी तुम्हाला 1 बाय 1 इथे मेजरमेंट घेऊन समजवेल. बघा आता जसं मी ब्लाऊज ठेवलंय तसंच आपण पेपरही ठेवलाय. तर आधी आपण कटोरीचं मेजरमेंट घेऊया. बघा कटोरीचं मेजरमेंट इथे 36 इंचाची कटोरी आहे, 6 इंचाची तयार आहे. बघा या पॉइंट पासून मेजरमेंट घेतलंय. 6 इंचाची कटोरी आहे तर 6 वरतीच आपल्याला इथे मेजरमेंट टाकायचं. वाढीव कटोरी आहे, आपण याला दुसऱ्या पेपरावरती अधिक वाढवणार आहोत. पण आधी आपण ह्या पॉइंट पासून मेजरमेंट टाकलंय 6 इंचावरती. वरून घेतले आपण 10.5 इंचावरती. हे बघा या पद्धतीने. आता आधी मी तुम्हाला योगपट्टी विषयी मुद्दा क्लिअर करेन. हे मी कटोरीचं मेजरमेंट टाकलंय पण 1 इंच अधिक आपल्याला वरती घ्यायचं. हे का घ्यायचं हे मी तुम्हाला ब्लाऊज वरती दाखवेन. बघा ही जी आहे आपली पूर्णपणे योगपट्टी आहे. आता बघा ब्लाऊज कडे आपण वळूया. ही योगपट्टी आहे. हिचं जसं जसं मेजरमेंट तुम्ही घ्याल तसं वेगवेगळं दिसेल. आधी तर तुम्हाला मी इथे क्लिअर करेन. हे बघा 1 इंच आपण आत घेतले तर इथे मेजरमेंट दाखवते 3 इंचावरती. सेंट्रल कटोरीकडे मी आली तर अधिक हे कमी होईल, आलं 2.5 इंचावरती. जिथे आपण आता वरून साईड पट्टीचं मेजरमेंट घेतलं ते तिथे बघा हे 2.25 इंचावरती जस्ट 2 आणि 2 लाईन इतकं इथे येईल. काखेचं आपण याला घेणार तर फक्त 2 इंचच येईल. तर बघा हे झालं आपलं योगपट्टी विषयी. आता एका ताईने कमेंट्स केले की त्यांचं ब्लाऊज हे पुढचा पार्ट कमी किंवा मग पाकचा जास्त असं काहीसं त्यांचा गोंधळ होते. तर बघा योगपट्टी विषयी सांगेन. योगपट्टी मी पूर्ण इथे ड्रॉ करून घेतली. आता इथले तुम्हाला मेजरमेंट दाखवलंय. आता आपण पेपरावरती पाहूया. हा आपला उथळ आतला कटोरीचा पार्ट आहे. बघा इथलं जे मेजरमेंट दाखवते ते मला दाखवते 4 इंचावरती. कसं आहे मी तुम्हाला सांगेन. 13 इंचाची आपण पूर्ण ब्लाऊजची उंची घेतली. 10.5 साईड पट्टीचं मेजरमेंट टाकलंय आणि परत 1 इंच यात आपण आत घेतलंय. आता बघा ही आपलं 4 इंच मेजरमेंट इथे आपल्याला रेडी दाखवतंय. यात होणार काय हे बघा. इथे आपण वाढून घेतले. जसं आपण योगपट्टी कटोरीला जेव्हा जॉईन करू तर किंचितचा 2 लाईन कपडा इथे दाबला जाईल आणि अस्तरवाला असेल किंवा मग सिंगल असेल इथे तुम्ही पट्टी फोल्ड करा किंवा पट्टी लावा तर इथे 2 लाईन एवढे ते शिलाईत दाबलं जाईल. तर योगपट्टी आपली इथे बरोबर येणार आहे. ही झाली आपली योगपट्टी. योगपट्टी आपली ही रेडी आहे. यात कुठल्याही प्रकारचं वाढवायचं नाहीये. बरेच जण कमेंट्स विचारता की पेपर कटिंग केल्यानंतर अजून काही वाढवायचं आहे का, तर काहीच नाही आहे. तशी योगपट्टी बरोबर आहे. त्यानंतर आता बघा साईड पट्टीचा जो घेरा आहे तिथलं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय. ही कटोरी आहे, इथे स्लीव लावली आणि ही आपल्या साईड पट्टीचा घेरा आहे. तर इथलं आपल्याला मेजरमेंट घ्यायचंय. तर बघा हे रेडी इथे मला दाखवते 2 इंचावरती. अधिक कपडा जेवढा मी इथे खेचीन तर हे हळूहळू 2.25 एवढं इथे वाढत जाईल. म्हणून सांगते कपडा आहे तसं आपल्याला लूज ठेवायचं. इथे रेडी मेजरमेंट 2 इंचाचा आपल्याला तयार दाखवतोय. तर बघा 2 इंचाचा तयार आहे. तर मग इथे टाकताना याला कसं टाकायचंय बघा 1 इंच आपला बाहेरचा. आता बघा यात फरक कसा पडेल. टाकताना तर 1 लाईन मी कमी टाकलं होतं आणि पॉईंट ठेवला इथे. त्यानंतर मेजरमेंट घेताना मी घेईन असं तर मग हे 1 लाईन ऑलरेडी इथे वाढतंय. तर बघा मेजरमेंट घेताना इथे आपल्याला वाढवायचं नाही. आतल्या पॉईंट पासून आपण याला वाढवतोय. आधीचा 1 पॉईंट जो आपला फिक्स मेजरमेंट आहे तिथे आपण देऊया 2 वरती
आणि जस्ट 2 आणि 2 लाईन एवढं मी तुम्हाला इथे सांगेन आपण शिलाईसाठी वाढवतोय, लक्षात घ्या. या पॉईंट पर्यंत एवढाचा पाट आहे, एवढं मी फक्त शिलाईवरती वाढवते. बऱ्याच वेळेला कपड्यामध्ये 2 लाईन जेवढं आपण इथे कट करणार ऑलरेडी कपड्यात तेवढं इथे एक्स्ट्रा येऊन जातो, त्यामुळे अधिक याच्यात एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये. हा पॉईंट जो आहे आपण याला फिक्स करूया. आणि वरून आता बघा हे तर ब्लाऊजवर याचं मेजरमेंट वेगळं असं दाखवायची गरज नाही. शंका असेल तर आपण परत पाहूया. पण मी तुम्हाला सांगेन हा जो पॉईंट आहे आपल्याला कोटरीचा देताना तयार बघा इथे 4 इंचावर येतोय. आपण इथेही तसंच घ्यायचं 4 किंवा 4.5 एवढा आपण इथे तयार हवं. यापेक्षा जास्त खाली जायचं नाही या पॉईंटसाठी. यापेक्षाच हा पॉईंट खाली गेला तर निश्चितच शोल्डर उतरायचे चान्सेस हे जास्त राहतील. त्यामुळे ह्या पॉईंटला या पद्धतीनेच द्यायचं आपल्याला. आता बघा कोटरीला दुसऱ्या कापडावरती आपण अधिक वाढवायचं आहे. आता जे आहे हे फिक्स आपलं फायनल अगदी व्यवस्थित रेडी आहे. मुंढ्याला डाऊन करूया आपण शोल्डरला अर्धा इंच मुंड्याचे पार्ट कडनं या पद्धतीने. बाकी सगळं रेडी, याला आपण कट करूया. हे बघा इथे आपण योगपट्टी कट करून घेतली, साईड पट्टी सुद्धा इथे कट केली. आता कटोरीला आपण दुसऱ्या पेपरावरती अधिक वाढूया. हे बघा थोडी मी तिरकस ठेवली आहे, तशी हिला ड्रॉ करायची. कटोरीविषयी बरेचसे प्रश्न तुमच्या मनात आहेत, ते आपण आज मी तुम्हाला सांगेन की नेमकं कटोरीत आपल्याला कशा पद्धतीने कट करतो आपण आणि ही रेडी कशी होती ते. हे बघा आहे तशी आधी आपण हिला ड्रॉ केली आहे या पद्धतीने. हिला आता आपण जरा साईडला ठेवूया. याचा सेंट्रल पॉईंट काढून घेऊया कटोरीचा. कटोरी 6 इंचाची आपला घेर आहे, तर सेंट्रल पॉईंट याचा काहीसा 3 इंचावर येईल. आता इथेच मी एक गोंधळ जो आहे तो क्लिअर करते. 1 इंचाचं मेजरमेंट आपण जे घेतो आतमध्ये तेव्हाच कटोरी ऑलरेडी आपली वाढलेलीच असते इथे, त्यामुळे अधिक हिला वाढवायचं तर काही गरज नाहीये. जे आपण वाढवतो ते फक्त आपण टक्ससाठी वाढवतो. कसं मी तुम्हाला सांगेन. आता 6 इंचाचं मेजरमेंट घेतलं, या पद्धतीने ठेवलं. आता 1 बाय 1 जर तुम्हाला मेजरमेंट मी दाखवायला घेतलं तर कदाचित मेजरमेंट काहीसं वेगळं दिसेल. या पद्धतीने बघा आलं हे 7 इंचावरती आलं लक्षात तुमच्या. 1 इंच जेव्हा आपण आत घेतो तेव्हा हे मेजरमेंट ऑलरेडी 1 इंचाने वाढलेलंच असतं, त्यामुळे अधिक वेगळं काही करायचं नाही. आता जे आपण वाढवू, बरेच जण मला कमेंट्स करताय की ताई तुम्ही कधी याची तिथे 1.5 इंचाने वाढवतात किंवा मग. आता बघायचं आपण सेंट्रल पॉईंट मी काढलाय आणि तुम्हाला इथला गोंधळही दाखवलाय की नेमकं 1 इंच वाढवल्यानंतर मेजरमेंट हे कसं वाढते. आता बघा हा जो मी इथे वाढवेन 1.5 इंच, जर तुम्ही लक्षात घ्या जेव्हा मी तुम्हाला इथे 1.5 इंच मेजरमेंट दाखवत असेल तेव्हा टक्स आहे तो 1.5 इंचाचा आपण टाकत असू. जेव्हा मी इथे तुम्हाला 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं वाढून दाखवत असेल तर 2.5 इंचाचा मी तुम्हाला आडवा टक्स इथे दाखवत असेल. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करा आणि त्यानुसारच मला कमेंट्स करत जा, म्हणजे तुम्हाला नेमकं लक्षात येईल की आपण शिकतो काय आणि नेमकं होतंय काय. कारण कटोरीची कट करण्याची इथे 16 प्रकार आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा, आपण 1 बाय 1 इथे प्रत्येक प्रकार बघू. तसे तर माझे इथे 10 ते 12 ऑलरेडी मी दाखवून झालेत माझे व्हिडिओ. पण तुमच्या सगळ्यात शिकण्याची इथे इच्छा असेल तर मी तशी दाखवेन. फरक फक्त एवढा की सगळेच प्रकार दाखवत नाही, कारण याचं एवढंच की तुम्हाला नेमकं गोंधळ होईल की आपण कटोरी कुठल्या प्रकारे शिकावी. शिकण्याचा मुद्दा नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारे जर कटोरी शिकून जर अशी कट केली तर ती आपली व्यवस्थित येणार आहे. तर बघा आता दोघे पॉईंट पासून मी इथे 1.5 इंच वाढवलंय. बघा या पॉईंटला आपण मॅच करून देऊया सरळ. हे बघा आता खालच्या पॉईंट पासून सुद्धा आपण 1.5 इंच घेऊया. या पद्धतीने घेतल्यानंतर आपण सरळ टक्स साठी हे जे वाढवलं आपण आहे ते कटोरीला टक्स टाकायचंय म्हणून वाढवलंय. बाकी कटोरी जी आहे ते ओरिजिनल जेवढं मेजरमेंट असतात तेवढंच असतं, त्यामुळे वेगळं याच्यात काही घ्यायचं नाहीये. मी तुम्हाला हा मुद्दा इथे क्लिअर केला आहे. आणि बघा गळ्याकडेच वाढवायचं कारण एवढंच की आपण शिलाईसाठी थोडं एक्स्ट्रा हवं असतं. तर बघा फक्त एवढंच इथे मी वाढवतेय, बाकी आपण एक्स्ट्रा काहीच घेत नाहीये. आता बघा हा जो पॉईंट आहे दोघे टोकं आहे तशी न ठेवता आपण या पॉईंट पासून जसं की 1 इंच आपण आत घेतलं याच पॉईंट पासून याला इथे मॅच करायचंय. हे बघा आता याचा जो टक्स आहे तो उभा घेऊया आपण इथे 3 इंचावरती. उभा टक्स घेतोय 3 इंचावरती आणि आडवा जेवढं आपण वाढवलं 1.5 इंचाचा आडवा टक्स पूर्ण तो सुद्धा 3 इंचाचा येणार आहे. बघा या पद्धतीने. आता बघा जॉईन करताना कदाचित हा जो आपण याच्यावर फोल्ड केला जर टोकं राहिली असेल तर टोकाची टोकं मॅच झाली असेल, पण आपण टोकाची टोकं ठेवायची नाही. हा जो पॉईंट आहे यापेक्षा निश्चितच अर्धा इंच हा वरती जाईल, तर त्याला जाऊ द्या. तुम्ही फक्त टक्स टाका, टक्स आपला अगदी बरोबर येणार आहे. कटोरी ब्लाऊज आपला परफेक्ट येईल या पद्धतीने जर तुम्ही कट करत असाल तर. बघा टक्सही इथे माझा टाकून झालाय. 36 इंच चेस्टसाठी कटोरी आपली इथे पूर्ण रेडी आहे. तिला आपण कट करून घेऊया.
हे बघा कटोरी कट करून घेतली आणि जिथे मी टक्स ड्रॉ केला होता तिथे टक्सही टाकून घेतलं. आता मेजरमेंट पाहूया आपण कटोरीचं. बघा जे आपण आधी भेटलं होतं 7 इंचाचं, बस तेच मेजरमेंट आपल्याला हवं आहे. बघा या पद्धतीने मेजरमेंट अगदी रेडी आहे. 7 इंचाचं तयार होईल. अर्धा इंच या पाठपासून, अर्धा इंच या पाठपासून दाबल्या गेल्यानंतर 6 इंचाची कटोरी आपली इथे बरोबर येईल. तर बघा आजचा मी कटोरीविषयीचा मुद्दा अगदी क्लिअर केला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.